श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 8. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणाला, गुरुवर्ण्य, गोकर्ण क्षेत्राचा महिमा सांगितला, परंतु श्री गुरु तेथे किती काळ राहिले त्या संबंधी सांगावे. तेव्हा सिद्ध म्हणाले, गोकर्ण क्षेत्रात श्रीपाद यती गुप्तपणे 3 वर्षे राहिले. नंतर श्री शैले पर्वतावर लोकोपचारासाठी 4 महिने पुढे कृष्णा गोदावरी नद्यांच्या संगमावर काही काळ, नंतर भक्तांना दर्शन देण्यासाठी कुरवपुरास राहिले. त्या अवतार काळात एक विलक्षण घटना घडली, ती तुला सांगतो. कुरवपूर येथे एक वेदशास्त्र संपन्न पंडित ब्राह्मण आपल्या अंबिका नावाच्या पत्नीसह राहत होते. ही सुशील पतिव्रता पुण्यवान स्त्री होती, परंतु तिला होणारी मुले जगत नसत. त्या पती पत्नींनी तीर्थ व्रतचरणे केली, त्यामुळे त्यांना एक पुत्र झाला. तो जगला, परंतु तो मंदबुद्धी बहिरा होता. वेदविद्या शिकवण्यासाठी पंडिताने त्याची मुंज केली. पंडित आपल्या मुलाला विद्याभ्यास शिकवण्यासाठी हर तऱ्हेने प्रयत्न करी, परंतु त्याला मंदबुद्धीमुळे विद्याभ्यास अवगत होईना. शिकला नाही तर भविष्यात याचे कसे होणार, या काळजीने ब्राह्मण त्याला शासन करी. अंबिकेला पंडिताचा मुलाशी असा व्यवहार आवडत नसे. ती म्हणे, आपले कर्म म्हणून असा पुत्र झाला, निदान देवाच्या कृपेने एक पुत्र तरी जिवंत आहे, त्याला मारू नका, नाही तर मी प्राण त्यागेन. सर्व प्रकारच्या विरोधाने ब्राह्मण हताश झाला. त्याने मुलाला शिकवण्याचे सोडून दिले. कालांतराने पंडितही आजाराने निमित्त होऊन मरण पावला. अंबिका पुत्रासह कुरवपुरात उपजीविकेसाठी भिक्षा मागू खाऊ घातली. अंबिकेचा पुत्र विवाह योग्य झाला, परंतु मतिहीन म्हणून सर्वजण त्याची निंदा करीत. सगळे ब्राह्मण म्हणत, अरे मूर्खा, तू कुळाला कलंक आहेस. विद्वान बापाच्या पोटी तू दगड म्हणून जन्मला आहेस. सगळे पितर तुझ्यामुळे अधोगतीत गेले. तुझ्या या जगात जन्म व्यर्थ आहे, त्यापेक्षा तू गंगेत जीव दे. हे ऐकून मुलगा फार दुःखी झाला. तो आईला म्हणाला, मला लोकांची निंदा सहन होत नाही. ती ऐकून मला प्राणत्याग करावासा वाटतो. खरोखर मी तुझा पुत्र असून या वयात तुझे पोषण करण्याचा पुत्रधर्म पाळू शकलो नाही. भीक मागण्याचे लांछनास्पद काम करून पोट भरतो, असे म्हणून प्राणत्याग करण्याच्या निर्धाराने तो त्वरेने गंगा किनारी जाऊ लागला. अंबिका ही पुत्राच्या बोलण्याने दुःखी झाली. तीही रडतच त्याच्या मागे प्राणत्यागाच्या निश्चयाने जाऊ लागली. गंगा किनारी जाऊन मायलेकरे गंगा प्रवाहात उतरली. तेथे श्रीपाद यती स्नान करीत होते. आई मुलाने जाऊन त्यांचे चरण धरले व आपण गंगेत प्राणार्पण करीत आहोत, आम्हाला मृत्यूनंतर सद्गती लाभावी असा वर द्यावा, कारण आत्महत्या करणे पाप आहे. सद्गुरूंनी त्यांना आत्महत्येचे कारण विचारले. अंबिका म्हणाली, स्वामी, पुत्र व्हावा म्हणून मी आणि माझ्या पतीने पायी अनेक तीर्थयात्रा केल्या, उपासना, आराधना, प्रार्थना केल्या. आम्हाला पुत्र झाला, पण तो मंदबुद्धी आहे. माझे पती वेदशास्त्र संपन्न विद्वान पंडित, त्यांच्या पोटी असला मुलगा जन्मला. लोक तोंडावर उपहासाने बोलतात, ते अपमान असह्य झाले आहेत. दिवसेंदिवस जगणे नको झाले आहे, म्हणून प्राणार्पण करून दोघेही जीवन संपवित आहोत. आता पुढच्या जन्मी तरी तुमच्यासारखा जगद्बद्ध विद्वान पुत्र व्हावा, त्यासाठी काय करावे ते सांगा. श्री गुरूंनी विचार केला.
त्या दोघांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी आणि शरण आलेल्यांना अभय देण्याच्या उद्देशाने उपाय सांगितला पाहिजे. म्हणून ते म्हणाले, तू शिवशंकराची उपासना कर, म्हणजे तुला श्रीहरी सारखा पुत्र होईल. पूर्वी एका गवळणीने शिवाची आराधना केली होती, म्हणून गवळाच्या घरी श्रीकृष्णाने अवतार घेतला. तुम्ही मंगळवारी प्रदोषाच्या दिवशी भावाने पूजा कर. श्री गुरुनी तिला चंद्रसेन राजाची गोष्ट सांगितली. उज्जैनी नावाच्या नगरीचा राजा चंद्रसेन मोठा धर्मज्ञ होता. त्याच्या मणिभद्र नावाचा जिवलग मित्र होता. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन शिवशंकराने त्याला अत्यंत तेजस्वी पारसमणी दिला होता. त्याच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होत असे. मणिभद्राने तो मणी स्वतःच्या गळ्यात धारण केला होता. राजा चंद्रसेन त्याचा मित्र असल्यामुळे मणिभद्र राजाच्या गळ्यात प्रेमाने तो मणी घालत असे. त्या मणाच्या प्रभावामुळे राजाच्या नगरीत प्रजा आनंद सुखात नांदत होती. कसलेही उणे नव्हते. त्या मण्याच्या अलौकिक गुणाची ख्याती ऐकून अनेक देशाच्या राजाच्या मनात तो विकत घ्यावा असा विचार आला. परंतु राजा कोणत्याही किमतीत मणी द्यायला तयार नाही. हे पाहून तो जबरदस्तीने हिरवून घेऊ अशी धमकी दिली. तरी राजा ऐकत नसे. असे पाहून सर्व राजांनी एकत्र येऊन संयुक्त आघाडी उघडली आणि उज्जैन नगरीला वेढा दिला. तो दिवस शनिवार त्रयोदशी होता. म्हणून राजा चंद्रसेन महाकालेश्वर लिंगाची पूजा करीत बसला होता. त्यावेळी शिवालयात काही गवळणी मुलांना घेऊन पूजा पाहायला आल्या होत्या. ती पूजा पाहून गवळ्यांची मुले आपणही बाहेरच्या अंगणात दगड मांडून शिवलिंग, देऊळ, खांब, अंगण, पत्री, अभिषेक पात्र वगैरे दगडाचे कल्पून लुटपुटूची शिवपूजा सुरू केली. शिवाला नैवेद्य दाखविला. काही वेळाने मुले आपल्या आईबरोबर घरी गेली. परंतु पूजा करण्याचा खेळ खेळण्याची ज्याची कल्पना होती, तो मुलगा मात्र शिवोपासनेमध्ये लीन होऊन शिव शिव म्हणत बसला. तो का घरी आला नाही म्हणून त्याची आई त्याला पाहायला आली. परंतु तो गोप बालक शिवपूजेमध्ये मग्न झालेला तिला दिसला. तिने त्या बालकाला तडाखे दिले व जेवायला चल, काळोख किती झाला आहे म्हणून जबरदस्ती त्याला उठविले. त्यांनी मांडलेली दगडाची पूजा विस्कटून टाकली. मुलाने आक्रोश केला. पूजा स्थानावर पडून पडून हुंदके देऊन रडू लागला. त्याची उत्कट भक्ती तळमळ पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी तेथे एक रत्नजडित शिवालय उभारले. सूर्यासारखा तेजपुंज असे रत्नजडित शिवलिंग निर्माण केले. स्वतः हाताने जागे केले व वर माग असे म्हटले. साक्षात शिवाचे दर्शन झाले. भोवती भव्य दिव्य अपूर्व असे शिवालय वसलेले पाहून बालक चकित झाले. शिवचरणी विनम्र होऊन तो म्हणाला, हे ईश्वरा, माझ्या आईने प्रदोषी पूजा मांडली म्हणून तिच्यावर कोप करू नका, तिला क्षमा करा. प्रदोषी पूजा मोडली म्हणून तिच्यावर कोप करू नका, तिला क्षमा करा. मुला, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तुझ्याकरिता तुझ्या आईला मी क्षमा करतो. तुझ्या आईला प्रदोष काळी शिवपूजेचा लाभ झाला म्हणून तिच्या पोटी प्रत्यक्ष श्री विष्णूचा अवतार होईल असा आशीर्वाद देऊन शिवशंकर लिंगात गुप्त झाले. कोटी सूर्याचा प्रकाश पडावा तसा प्रकाश त्या नूतन शिवालयातील रत्नजडित शिवलिंगामुळे सर्वत्र पसरला. उज्जैन नगरीवर स्वारी करायला आलेल्या राजांना वाटले की चंद्रसेना राजाच्या सामर्थ्य अभूतपूर्व आहे. रात्री सुद्धा त्यांच्या राज्यावर सूर्य मावळत नाही. त्याच्याशी शत्रुत्व आपल्याला परवडणार नाही. दास्ती घेऊन त्यांनी आपली शरणागती राजाला कळविली.
चंद्रसेनाने उज्जैन नगरीवर स्वारी करण्याच्या हेतूने आलेल्या परंतु नंतर शरण आलेल्या सर्व राजांना राजवाड्यात बोलावून त्यांचा सन्मान केला. राजा चंद्रसेनाला नूतन शिवालयाचे वृत्त कळले. त्याने गवळ्याच्या शिवभक्त बालकाला आमंत्रित करून गवळ्याचा राजा अशी पदवी दिली. पुष्कळ देश संपत्ती बहाल केली. त्या बालकाने घरी आईला हा वृत्तांत सांगितला. शिवदर्शन झाले व त्यांनी तुला क्षमा केली आहे. तुझ्या पोटी श्रीहरी जन्माला येईल हे ऐकून गवळणीला आनंद झाला. अशा प्रकारे श्रीपाद स्वामींनी अंबिकेला शनी प्रदोष वृत्ताचे महात्म्य सांगून त्या वृत्ताचे आचरण करायला सांगितले व तिच्या मंदबुद्धीच्या मुलाला जवळ बोलावून मोठ्या प्रेमाने त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला. त्या क्षणी तो मुलगा तिन्ही वेदशास्त्रादी तर्कशास्त्र यामध्ये प्रवीण झाला. तो मतिमंद होता तो महाज्ञानी वेदशास्त्र संपन्न झाला. पूर्वपुरात तो महाविद्वान पंडित म्हणून विख्यात झाला. त्याचा विवाह होऊन त्याच्या घरात पुत्र पौत्र आनंदाने नांदू लागली. नामकर्णीने सिद्धाला प्रश्न केला की श्रीपाद यती कुरवपुरात असताना त्यांच्या कृपेची प्रचिती आणखी कोणाकोणाला आली. सिद्ध म्हणाले, श्रीपाद वल्लभाच्या कृपेने एक धोबी राजा झाल्याची अद्भुत घटना घडली. ती कथा ऐकून तुला आनंद वाटेल. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, गोकर्ण महिमा निरोपिलासी. श्री गुरु राहिले किती दिवसी, वर्तले पुढे काय सांगा. श्री गुरुमूर्ती कृपा सिंधू, माझे मनी लागला वेधू. चरित्र एकता महानंदू, अति उल्हास होत असे. परिसोनी शिष्याचे वचन, संतोषे सिद्ध अति गहन. सांगता झाला विस्तारून, श्रोते तुम्ही अवधारा. गोकर्ण क्षेत्री श्रीपाद यती, राहिले वर्षे 3 गुप्ती. तेथोनी श्री गिरिपर्वता येती, लोकानुग्रहा कारणे. जयाचे करिता चरण दर्शन, समर्थ तीर्था समान जाण. चरण पवित्र विततम पुराणम, वेदश्रुती ऐसे बोलत असे. समस्त तीर्थे गुरुचरणी, तो काहिंदे तीर्थ भवनी. लोकानुग्रहा लागुनी, जात असे परियेसा. मास 4 क्रमोनी, तेथे आले निवृत्त संगमाते. दर्शन देती साधू भक्तांते, पातले तया पुरवपुरा. पुरवपूर महाक्षेत्र, कृष्णा गंगा वाहे नीर. महिमा तेथील सांगता अपार, भूमंडळात दुर्लभ. तेथील महिमा सांगता विस्तार, होईल बहुत कथा. पुढे असे चरित्र अमृता, सांगेल एका एकचित्ते. श्रीपाद राहिले कुरवपुरी, ख्याती राहिली भूमीवरी. प्रगटे महिमा अपरंपारी, सांगता विस्तार ऐसा देखा. जे जन भजती भक्तीसी, सौख्य पावती अप्रयासी. कन्या पुत्र लक्ष्मीसी, चित्तिले फळ पावती. समस्त महिमा सांगावयासी, विस्तार होईल बहुअसी. नामधारक स्वस्थ परियेसी, सांगेल किंचित तुझा आता. पुढे अवतार व्हावया गती, सांगेन ऐका एकचित्ती. श्रीपाद कुरवपुरात असती, कार्य कारण मनुष्य देही. अवतार व्हावयाचे कारण, सांगेल त्याचे पूर्वक कथन. वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण, होता तया ग्रामी. त्याची भार्या होती देखा, नाम तिचे अंबिका. सुशील आचार पती सेवका, महापुण्य सती देखा. तियेसी पुत्र होऊनी मरती, पूर्व कर्म फळ अर्जिती. अनेक तीर्थे आचारती, तिने केली परियेसा. ऐसे सांगता जे होणार गती, पुत्र झाला मंदमती. माता स्नेह करी भक्ती, अपूर्व आपणासी म्हणोनी. वर्धता माता पित्यांगरी, विप्रात्मज
वाढला प्रीती करी. व्रतबंध करीती कुळाचारी, वेदाभ्यास करावया. विद्या नसे तया कुमरा, मंदमती अज्ञान बहिरा. चिंता वर्ते त्या द्विजवरा, म्हणे पुत्र मंदमती. अनेक देव आराधोनी, पुत्र लाधलो कष्टोनी. प्राचीन कर्म न सुटे म्हणोनी, चिंता करी अहोरात्र. अनेक प्रकारे शिकवणी, त्यासी ताडन करी बहु असी. होतसे दुःख जननीसी, वर्जी आपुले पती ते. पतीसी म्हणे ने ते नारी, पुत्र नाही तर आम्हा घरी. कष्ट करोनी नाना परी, पोसिले एका बाळकासी. विद्या न येची वेद त्यासी, वाया मारू का कष्टसी. प्राचीन कर्म न सुटे त्यासी, ही मूढ होऊ न उपजावे. आता जरी तुम्ही यासी, ताडन कराला हर निर्शी. प्राण त्वजीन मी भरवसी, म्हणून विनती पतीते. स्त्रियेचे वचन ऐकोनी, विप्र राहिला निचिंत मनी. ऐसा काही काळ क्रमोनी, होती तया ग्रामात. वर्तता ऐसे तया स्थानी, विप्र पडला असमाधानी. दैव वेश करुनी, पंचत्व पावला परियेसा. मग पुत्रासहित ते नारी होती तेथे कुरवपुरी. याचुनी आपुले उदर भरी, येणे परी जीवित्व रक्षी. विप्र स्त्रियेचा पुत्र देख, विवाह योग्य झाला निका. निंदा करीती सकळिका, मतिहीन म्हणून या. कन्या न देती तयासी कोणी, म्हणती काष्टे वाहतो का पाणी. समस्त म्हणती असे दूषणी, उदर भरी येणे विद्ये. समस्त लोक म्हणती त्यासी, तू दगडा परी व्यर्थ जन्मलासी. लांछन लाविले वंशासी, अरे मूर्खा कुळनाशका. तुझ्या पितयाचा आचार ख्याती असे चारी राष्ट्र. जाणे धर्म वेद शास्त्र, त्याचे पोटी अवतरलासी. बोला आणीसी, तुवा परी पितरासी. घातले तया अधोगतीसी, भिक्षा मागून उदर भरीसी. लाज कैसी तुझ न वाटे, जन्मोनिया संसारी. काय व्यर्थ पशुची ये परी, अथवा गंगेत प्रवेश करी. काय जन्मोनी सार्थक, ऐसे ऐकोनी ब्रह्मचारी. दुःख करीत नाना प्रकारे, मातेसी म्हणे ते अवतरी. प्राण त्यागी न मी आता, निंदा करीती सर्व ही मज. असोनी देह कवन काज, पोसू न शके माते तुझ. जाईन अरण्य वा सासासी. ऐकोनी पुत्राचे वचन, माता करी चिंता गहन. शोक दुःखे करून विलाप करीते नारी. माता सुत दुःख करीत गेले गंगा प्रवाहात. तेथे देखील जगदुरित, श्रीपाद योगी स्नान करिता. जाऊनी दोघे लागती चरणी, विनविती कर जोडूनी. वासनासे आमचे मनी, प्राण त्यजावा गंगेत. निरोप द्यावा जी आम्हासी, सद्गती व्हावया कारणासी. आत्महत्या महादोषी, म्हणून विनविते कृपा सिंधू. ऐकोनी विप्र सतीचे वचन, पुस्ती श्रीपाद कृपायमान. की का संकटी तुमचे मन, त्वजिता प्राण काय निमित्त. विप्र स्त्री तया वेळा, सांगत असे दुःखा सकळा. म्हणे स्वामी भक्तवत्सला, तारावे आम्हा बाळकाते. पुत्राविन कष्ट भारी, अनेक तीर्थे पदचारी. केले व्रत पूजा जरी, सकळ देव आराधिले. व्रते उपवास सांगू किती करीत झाले, अपरिमित झाला पुत्र हा दुर्मती. निंदा करीती सकळे जन, वेदशास्त्र संपन्न पती माझा होता ब्राह्मण. त्याची पोटी झाले हीन, मंदमती दुरात्मा हा. कृपा करी गा श्रीपाद यती, जन्मोजन्मी दैवे गती. पुत्र न भावा मंदमती, ऐसा प्रकार सांगावा. कृपा सागर दैन्य हरण, म्हणून धरिले तुझे चरण. शरणागताचे करावया रक्षण. आलीसी आजी कृपा सिंधू, जन्मोनिया संसारी. कष्ट केले नाना परी, न देखेची सौख्य कुसरी. परी जाहले पुत्र न राहती, वांचोनिया हा एक सुत. शेळीचे गळा असताना लोंबत, वृथा जन्मला महत. विनविसे गुरुश्री.
श्री गुरुसी. देवा आता ऐसे करणे, पुढील जन्मी मनुष्यपणे पूज्यमान पुत्र पावणे. जैसा पूज्य तू जगत त्रयासी, सकळ लोक ज्यासी वंदिते, ऐसा पुत्र व्हावा म्हणेती. उपाय सांगा श्री गुरु यती, म्हणून चरणा लागली. त्याचे निमाते उद्गार गती, मागुती न होय पुनरावृत्ती. पितरां सकळा स्वर्ग प्राप्ती, लादे ऐसे निरुपावे. वासना आहे माझ्या मनी, पुत्र व्हावे ब्रह्मज्ञानी. बाळपणाच पाहो नयनी, पूज्यमान समस्तांचे. ऐकोनी तियेचे वचन, सांगती कृपा भक्ती पाहून. करी तो ईश्वर आराधन, पुत्र होईल श्री हरी ऐसा. गवळी याचे घरी देखा, कृष्ण उपजला कारणिका. व्रत केले गवळी ऐका, ईश्वराची आराधना. तैसा तू आराधी ईश्वर, पुत्र पावशील हा निर्धार. तुझा मनोरथ साचार, पावेल सिद्ध श्रीपाद म्हणती. विप्र स्त्री म्हणे ते वेळी, कैसे व्रत आचरले गवळी. कैसा पूजली चंद्रमौळी, विस्तारावे मज प्रती. तैसेच व्रत करीन आपण, म्हणून धरी सद्गुरु चरण. कृपामूर्ती सद्गुरु जाण, सांगत झाला ते वेळी. म्हणती श्रीपाद यती तियेसी, ईश्वर पूजी हो प्रदोषी. मंदवारी तू विशेषी, पूजा करी भक्तीने. पूजा करी जे गवळणी, विस्तार असे स्कंद पुराणी. कथा सांगेल हे एक कानी, म्हणती श्री गुरु तियेसी. ऐकून श्री गुरुचे वचना, संतोषली विप्रांगना. पुढती घाली लोटांगणा, तया श्रीपाद श्री गुरुप्रती. विप्र स्त्री म्हणे स्वामीसी, अभिनव माते निरोप पिलेसी. देखता पूजा प्रदोषी, पुत्र झाला कृष्ण ऐसा. आपण केलिया पूजा जरी, फळ पावेन निर्धारी. पूर्वी कवणे परी, विस्तारावे दातारा. श्री गुरु सांगती तियेसी, सांगेल ऐक एक चित्तेसी. उज्जनी नामे नगरीसी, जाहले विचित्र परियेसा. तया नगरी चंद्रसेन राजा होता धर्मपारायण. त्याचा सखा असे प्राण, मणिभद्र नामे परियेसा. सदा ईश्वर भक्ती करी, नाना प्रकारे आरंभ पारी. भोळा देव प्रसन्न करी, दिदला चिंतामणी ऐक. कोटी सूर्याचा प्रकाश, माणिक शोभे महासरस. कंठी घातीला महाहर्ष, तया मणिभद्रा रायासी. त्या माण्याचे लक्षण, सुवर्ण होय लोह पाषाण. तेज फाकले झावरी जाण, ते कनक होय परियेसा. जे जे चिंतित मानसी, ते ते पावती त्वरितेसी. ऐशी ख्याती माणिकासी, समस्त राजे कांक्षा करीती. इष्टत्वे मागती किती ऐक, मागो पाठविता ते माणिक. बलात्कारे इच्छित ऐक, राजे वांछित परियेसे. म्हणती विक्रय करून देखा, आपण ध्यावे हे माणिका. जरी न देशी स्वाभाविका, तू युद्धा लागी येऊ म्हणती. राजे समस्त मिळवून पातले नगरा उज्जनी. अपार सैन्य मिळवून वेढिले तया नगरासी. ते दिवशी शनिवार त्रयोदशी, राजा बैसला पूजनासी. शंका न धरिती मानसी, एक चित्त पूजतेसे. महाबळेश्वरा लिंगासी, पूजा करी राजा हर्षी. गवळी यांना कुमर पाहावयासी, आला तया शिवालया. पूजा पाहुनी शिवाची, मुले म्हणती गवळी यासी. खेळू चला आम्ही असेची, लिंग करूनी पूजू आता. म्हणून विनोद करूनी, आपुले गृहासन्निधानी. ऐकवटोनी पाषाणी, कल्पिले तेथे शिवालया. पाषाणाचे करुणी लिंग, पूजा करीत बाळके चांग. नाना परीची पत्री सांग, कल्पिली तेथे पूजेसी. षोडशोपचारे पूजा करीती, उदक नैवेद्य समर्पिती. ऐसे कौतुक खेळती, गोपकुमार तया वेळी. गोपिका स्त्रिया येऊनी, पुत्रांते नेती बोलावूनी. भोजना कारणे म्हणून गेले सकाळही बालक. त्यातील एक गोपी सुत, लिंग भुवन न सोडित. त्याची माता जवळी येती, मारी मुले पुत्रासी. म्हणे कुमारा भोजनासी, चाल गृहासी झाली निशी. काही केल्यानं जाया परी येसी, तो गोपकुमारक. कोपे करुनी ते गवळी, मोडी पूजा खेळ अंगणी. पाषाण दूर टाकूनी, गेली आपुले सदनासी.
पूजा मोडिता तो बालक प्रलाप करी अनेक मूर्छा येऊन क्षणेक पडिला भूमी अवधारा लय लावूनी लिंगस्थानी प्राण त्वजी पाहे निर्वाणी प्रसन्न झाला शूलपाणी तया गोपसुता कारणे शिवालय रत्न खचित सूर्या समान प्रभावंत लिंग दिसे रत्न खचित जागृत झाला तो बाळ निज रूपे धरी गौरी रमण उठवी बाळ करी धरून वर मागे म्हणे मी झालो प्रसन्न देईल जे वांछितसी ते बाळके निर्मिले ईश्वरास नमिले ईश्वरासी कोपना करावा मातेसी पूजा बिघडली तव प्रदोषी क्षमा करणे म्हणत असे ईश्वर भोळा चक्रवर्ती वर दिधला बहुप्रीती प्रदोष समयी पूजा देखती गवळीनी होय देव जननी तिचे पोटी होईल सूत तोची विष्णू अवतार ख्यात न करी पूजा पाहिली म्हणत पोशिला आपुले पुत्रासी जे जे मानसी तू इच्छिसी पावेल ते ते धरी मानसी अखिल सौख्य तुझ्या वंशासी पुत्र पौत्रीसी नांदतील प्रसन्न होऊन गिरिराजपती गेले लिंगालयी गुप्ती लिंग राहिले रत्न खचित गवळिया घरी याची परी कोटी सूर्य प्रकाश शिवालय दिसे अति सुरस लोक म्हणती काय प्रकाश उदय झाला दिनकरा आले होते परराष्ट्र राजे विस्मय करीती चोजे सांडोनी द्वेष बोलती सहजे भेटू म्हणती रायासे पाहे या पवित्र नगरात सूर्य झाला असे उदित राजा असे बहु पुण्यवंत ऐसी सिया विरोध न करावा म्हणून पाठविता सेवकासी भेटू म्हणती रायासी राजा बोलवी तयासी आपुले गृहासी नगरात इतकं होता ते अवसरी राजा पुसतसे प्रीती करी रात्री असता अंधकारी उदय पावला केवी सूर्य राजा चंद्रसेन सहित पहावया येती कौतुकार्थ दिसे विचित्र रत्न खचित शिवालय अनुपम येण्याची परी गवळ्याचे सदन अतिरम्य विराजमान पुस्ता झाला आपण तया गवळी कुमार काते सांगितला सकळ वृत्तांत संतोष करीती राजे समस्त गवळीयात राजा तू म्हणत देती नाना देश संपदा निघून गेले राजे सकळ राहिला चंद्रसेन निर्मळ शनी प्रदोष पूजा सफळ भय कैंचे तया राजा गवळी कुमार येऊन घरा सांगे माते सविस्तरा पुढे येईल तुझ्या उदरा नारायण अवतरोनी ऐसा ईश्वरे दिदला वर संशय न करी तू निर्धार संतोषला कर्पूर गौर देखिले पूजा प्रदोषाची मोडिली पूजा म्हणून म्या विनविला शूल पाणी क्षमा करून घेतले म्हणून सांग वृत्तांत मातेसे ऐसा ईश्वर प्रसन्न झाला प्रदोष पूजने तया फळला श्रीपाद सांगती तया वेळा विप्र स्त्रिये कारणे तुझे मनी असेल जरी होईल पुत्र मज सरी संशय सांडुनी निर्धारी शनी प्रदोषी पुंजी शंभू ऐसे म्हणून श्रीपाद देव चक्रवर्ती भोळा शिव विप्र स्त्रियेचा पाहुनी भाव प्रसन्न होय तया वेळी बोलावुनी तिचे कुमारासी हस्त ठेविती मस्तकेसी ज्ञान जाहिले तत्काळेसी त्रिवेदी झाला तो ब्राह्मण वेदशास्त्रादी तर्क भाषा म्हणता झाला अतिप्रकाशा विस्मय झाला आहे सहसा विप्र म्हणती आश्चर्य विस्मय करुणी विप्र वनिता म्हणे ईश्वर हाची निश्चिता कार्याकारणे अवतार होता आला नरदेह धरुनी पूर्वजन्मीचे पुण्यर्जित जोडला आम्हा या निश्चित भेटला असे श्री गुरुनाथ म्हणून निमिती क्षणोक्षणा म्हणे ईश्वर तुझी होसी पूजा करील तुझी मी प्रदोषी मिथ्या नव्हे तुझे वाक्यासा पुत्र व्हावा तुझा ऐसा ऐसा निश्चय करुनी पूजा करीत नित्य येऊनी प्रदोष पूजा अति गहनी करी श्रीपाद रायासी पुत्र तिचा झाला ज्ञानी वेदशास्त्र अर्थ संपन्नी पूज्य झाला सर्वांहुनी ब्रह्मवृंद मानित विवाह झाला मग यासी पुत्र पौत्री नांदे हर्षिसी श्री गुरु कृपा होय ज्यासी ऐसे होय अवधारा ऐसा श्री गुरु कृपावंत भक्त जनासे संरक्षित एक शिष्य एक चित्त नामधारका श्रीमता
नामधारक भक्तांसी सांगे सिद्ध विस्तारेसी परी सा समस्त अहर्निशी म्हणे सरस्वती गंगाधरू इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धा नामधारक संवादे प्रदोष व्रत महात्मा कथनम नाम अष्टमोध्याय। श्री दत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु। अध्याय 8वां समाप्त।